नमस्कार. ग्लोबल मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे. राज्य शासनाने या संदर्भात एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे. लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांना मे महिन्याचा लाभ देण्यासाठी 344,74,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे तो वितरित देखील केला जाईल. पण या प्रक्रियेत महत्वाची बाब समोर आली आहे. महिला व बाल विकास विभागाकडून आलेल्या अर्जांची सध्या छाननी कसून सुरू आहे. यामध्ये ज्या महिला या योजनेचे निकष पूर्ण करत नाहीत अशा तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आला आहे. त्यामुळे या महिलांना आता योजनेचे पैसे मिळणार नाहीत. दुसरीकडे छाननी अंतर्गत जवळपास 1,70,00,000 महिला पात्र ठरले आहेत आणि याच महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. आता पाहूया ई-केवायसी संदर्भात काय नवीन माहिती आहे. तर राज्य सरकारने याआधी ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत दिली होती. मात्र ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी दिली जाण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच याबाबतचे संकेत दिले होते. त्यामुळे ई-केवायसी न झाल्यामुळे अपात्र ठरलेल्या सध्या महिलांना थोडी वाट पाहावी लागेल. आपल्याला माहितच आहे की या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. म्हणजेच वर्षाला 18,000 रुपयांची मदत ही महिलांना मिळत असते. तुमची ई-केवायसी ही पूर्ण झाली आहे का नाही याबद्दल आम्हाला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. शासन योजना आणि इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्लोबल मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.